नमस्कार. ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या. बेल नोटिफिकेशनला क्लिक करायला विसरू नका. तर आजचा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक म्हणजे पीक कर्जाविषयी आहे. आता ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतलं आहे अशा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे पॉईंट आज या व्हिडिओमध्ये एक सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर महत्त्वाचा विषय असा आहे की जे शेतकरी थकीत आहे अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची दाट शक्यता आहे. कारण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून अगोदर 2017ला जी कर्जमाफी झाली ती थकीतच शेतकऱ्यांची झाली आणि आपले जे मुख्यमंत्री आहेत उद्धव ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून 2019ला जी कर्जमाफी महात्मा ज्योतिराव फुले पीक कर्जमाफी योजना जी आणली होती ती पण जे शेतकरी थकला आहे अशा शेतकऱ्यांना त्या पीक कर्जमाफीचा योजनेचा लाभ मिळालेला आहे. याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे आपलं पीक कर्ज हे थकबाकीदार दाखवलं पाहिजे. बँकेनं पीक कर्ज हे थकबाकीदार दाखवलं तर आपले पीक कर्ज हे माफ होण्यास पात्र ठरणार आहेत. आणि याच्यामध्ये दाटखाट अशा अटी शर्ती लावून जे शेतकरी आयकर रिटर्न आहे, ज्या शेतकऱ्यांच्या फार्म हाऊस आहेत अशा शेतकऱ्यांना ही पीक कर्ज माफ त्यांचे होणार नाहीत. जे गरजू शेतकरी आहेत, अत्यंत गरज आहे आणि त्यांचे शेतावर उदरनिर्वाह आहे अशा शेतकऱ्यांची पीक कर्ज माफ होणार आहे. याच्यामध्ये काहीही शंका नाही. तर त्याच्यासाठी जे डॉक्युमेंट मागवण्यात आलेले आहेत ते डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नंबर 1चा विषय म्हणजे आपल्याला आपला फॉर्मर आय डी रेडी ठेवायचा आहे. काढला नसेल तर काढून घ्या. जे शेतकरी थकबाकीदार आहे तो शेतकरी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण का तर त्यालाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि जे शेतकरी रेग्युलर आहे अशा शेतकऱ्यांना काहीही सध्या त्याच्यावर काही ठोस निर्णय घेतला नाही सरकारने. त्याला जर प्रतिसहान काही दिलं तर देतील अथवा त्याची कमी शक्यता पीक कर्ज त्याचं जे रेग्युलर शेतकरी आहेत त्यांचं पीक कर्ज माफ होण्याची कमी शक्यता आहे. कारण RBI सांगतं जे शेतकरी रेग्युलर आहे त्याची कुवत आहे ती पीक कर्ज भरण्याची त्याची ऐपत असल्यामुळे त्यांचे पीक कर्ज हे माफ होणार नाही. अगोदरच्या जे कर्जमाफी झाल्या 2016च्या वेळेस मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस साहेब असता वेळेस त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान निधी योजना ही अंमलात आणली होती आणि जे शेतकरी थकीत आहेत असेच शेतकऱ्यांना पीक कर्जमाफीचा लाभ मिळालेला आहे. आणि 2019ला कर्जमाफी झाली. आपले आदरणीय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून पीक कर्ज माफ करण्यात आलं. पण कोणतं करण्यात आलं? जे पीक कर्ज थकीत आहे त्याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आणि जे शेतकरी रेग्युलर आहेत त्यांना आतापर्यंत काहीही मिळालेलं नाही. आता आपण एवढंच हे करूया की होता होईल तेवढं तारीख आपली 30 जून 2026 पर्यंत जी कर्जमाफी मिळणार आहे त्याच्यामध्ये आपण होता होईल तेवढे थकीत शेतकरी आणि या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे अशी आपण एक प्रयत्न करायचा आहे. आणि आपल्याला डॉक्युमेंट कोणकोणते जमा करायचे आहेत हे महत्त्वाचा विषय आपला आहे. नंबर 1चा फॉर्मर आय डी, नंबर 2 आधार कार्ड, 712 किंवा होल्डिंग उतारा दोन्हीपैकी एक आणि पॅन कार्ड, बँकेचं पासबुक असे हे डॉक्युमेंट आपल्याला आपल्या बँकेमध्ये जमा करायचे आहेत. त्या बँकेमध्ये काही एक बँकेमध्ये लिस्ट लावण्यात आलेली आहे. त्याचा डाटा मागवण्यात आलेला आहे. सर्वात प्रथम हे जिल्हा मध्यवर्ती बँकेचा डाटा हे शिखर परदेशी यांच्या समितीमार्फत मागवण्यात आला आहे. आणि ही समिती आता अभ्यास करायला सुरुवात झाली आहे की कोण्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे आणि त्याची अटी शर्ती काय असतील त्याची संपूर्ण व्हिडिओ आपण त्यांचे GR आल्याच्यानंतर एक व्हिडिओ घेणार आहोत. सर्वात प्रथम आपल्याला डॉक्युमेंट गोळा करून द्यायचे आहेत आणि जे शेतकरी रेग्युलर आहेत त्यांना सध्या तरी काही
त्यांचं पीक कर्ज माफ होण्याची शक्यता नाही. जे शेतकरी थकीत आहेत अशा शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ 100% होणार आहे. याच्यामध्ये काहीही शंका नाही. सर्व योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल तर आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ होता होईल तेवढं शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. आणि शेतकरी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे वन टाईम सेटलमेंट किंवा अशा कोण्याही बँकेच्या मॅनेजरला तुम्ही तुमचे डॉक्युमेंट चौकशी केल्याशिवाय द्यायचे नाहीत. हे अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे तुम्ही चौकशी केल्याशिवाय डॉक्युमेंटच द्यायचे नाहीत. एका सुशिक्षित व्यक्तींना विचारा किंवा तुमचं पुनर्गठन असं बोलून वन टाईम सेटलमेंट करून टाकतील. तुम्हाला बँकवाले चालू करून टाकतील आणि तुमचं पीक कर्ज माफ व्हायचं राहून जाईल. त्याच्यासाठी आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनल संग जोडून राहा. नमस्कार.